जयकुमार जिरावळ, उपाध्यक्ष विधानसभेचे अण्णा बनसोडेजी, खासदार श्रीरंग बारणेजी, विधिमंडळातील अनेक सहकारी इथं माझे उपस्थित आहेत. उमाताई खापरे, अमितजी गोरके, महेशजी लांडगे, शंकरजी जगताप, प्रशांतजी बंब, तसंच उपस्थित असणारे अमर साबळेजी, विनय सहस्त्रबुद्धेजी, पद्मश्री गिरीश प्रभुणेजी, आताच ज्यांचा सत्कार राज्याच्या प्रमुखांनी केला ते चाफेकर परिवारातील उपस्थित असणारे सर्व त्यांचे वंशज, विक्रमसिंह मोहिते यांचे उपस्थित असणारे सर्व वंशज, हंबीराव मोहितेंचे आणि राजगुरूंचे वंशज, उमाजी नायकांचे उपस्थित असणारे सर्व वंशज, प्रतिष्ठित उपस्थित असणारे सर्व नागरिक, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आगळ्या वेगळ्या थोडासा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. पुढे एका कार्यक्रमाला गव्हर्नर साहेबांच्या आम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि आज एक क्रांतीवीर चाफेकर बंधू यांचा स्मारक याचा लोकार्पणाचा कार्यक्रम इथं झालेला आहे. मी राज्यामध्ये अनेक ठिकाणी जातो. मला पहिल्यापासून पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, मी फार बारकाईनं कामं बघत असतो, दर्जा बघत असतो, क्वालिटी त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं केलेलं आहे ते बघत असतो. परंतु आज जे मी चाफेकर बंधूंचं स्मारक बघितलेलं आहे, जे लोकार्पण आपल्या राज्याच्या प्रमुखांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये इतके बारकावे बघितलेले आहेत, इतकं सुंदर आणि इतकं अप्रतिम अशा प्रकारचं स्मारक झालेलं आहे. त्याबद्दल मी आमचे गिरीश प्रभुणेजी असतील, सतीश गोरडेजी असतील, मिलिंद देशपांडेजी असतील आणि बाकीचे सगळेच, शेखर सिंग, इतर आमचे पिंपरी चिंचवडचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी तिथं काम केलेलं त्यांचं खूप खूप मनापासून कौतुक करतो. त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता देखील शुभेच्छा देतो. इथून पुढच्या काळामध्ये देखील अशा प्रकारची कामं ज्यावेळेस होणार आहेत त्यावेळेस इथं केलेल्या मान्यवरांची जरूर आठवण ठेवून आम्ही दुसरी पण जबाबदारी त्यांच्यावर देण्याच्या करता कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही ही खात्री देखील मी आपल्याला देतो. आजच्या ह्या पवित्र भूमीवर जिथं देशभक्तीचा पहिला हुंकार उमटला आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या मशाली पेटल्या, अशा आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या परिसरातल्या ह्या पुण्यनगरीमध्ये क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारकाचा उद्घाटनाचा एक ऐतिहासिक प्रसंगी आपल्याला सगळ्यांना उपस्थित राहण्याचा योग आला, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हा जो क्षण आहे, खरं तर सुरुवातीलाच आपले गिरीश प्रभुणे साहेबांनी, पद्मश्रींनी सांगितलं काकांनी की याला स्वतः पंतप्रधान येणार होते, परंतु काही कारणांनी पंतप्रधान परत पुढच्या वेळेस त्या ठिकाणी भेट देतील. पण हाच क्षण तुमच्या माझ्या सर्वांच्यासाठी, देशातल्या जनतेच्यासाठी, राज्यातल्या जनतेच्यासाठी अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे. या निमित्तानं मी क्रांतीवीर चाफेकर बंधूंसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना, देशभक्तांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या चरणी नतमस्तक देखील होतो. क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारक लोकार्पणाच्या निमित्तानं आपले जे पंतप्रधान साहेब आहेत ते खरं तर व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्याला त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं मी मोदी साहेबांचा देखील मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. क्रांतीवीर दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर ही केवळ 3 नावं नाही आहेत, तर स्वातंत्र्यासाठी तळमळ, अन्यायाविरोधात एल्गार आणि मातृभूमीसाठी प्राणार्पणाची प्रेरणा आहे. 125 वर्षापूर्वी म्हणजेच 1897ला पुण्यात प्लेगच्या नावाखाली ब्रिटिशांनी केलेली अमानवी अत्याचार, लोकांच्या खासगी आयुष्यात केलेले त्यावेळेचे हस्तक्षेप आणि या विरोधात एल्गार करत चाफेकर बंधूंनी इंग्रजी अधिकारी रँडचा वध केला आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्याचा नवा अध्याय हा त्या दिवसापासून तिथं सुरू झाला. रँडचा वध ही केवळ एक क्रांतिकारी कृती नव्हती, तर ती जनजागृतीची त्यावेळेची एक ठिणगी होती आणि देशाभिमानाचा एक हुंकार होता. या एका धाडसी कृतीतून
चाफेकर बंधूंनी इंग्रज सत्तेला दाखवून दिलं की भारतीयांचा संयम चिरडता येत नाही. त्यांच्या बलिदानामुळे नव्या पिढीला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. पुणे हे केवळ आपलं विद्येचं किंवा सांस्कृतिक केंद्र नाहीये, तर ते स्वातंत्र्याच्या दगदगत्या आंदोलनाचं देखील एक केंद्र राहिलेलं आहे. इथं जन्मलेल्या विचारवंत, क्रांतिकारक आणि समाज सुधारकांनी या देशाला विचारांची नवी दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्यासाठी भारत मातेच्या अनेक सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करलेलं आपल्याला माहिती नाही. अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी देखील देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला. असंख्य कुटुंबांनी देशासाठी मोलाचं त्या काळामध्ये योगदान दिलं. कोट्यवधी देशभक्तांचा त्याग, सेवा आणि समर्पणातूनच आजचा महाराष्ट्र आणि आजचा भारत देश घडलेला आहे. देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या भारतमातेच्या समस्त सुपुत्रांना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून, बलिदानातून आणि स्वातंत्र्य मिळालेले आहे आपल्याला. हे मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणं, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं, त्यांना अधिक बळकट करणं हे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे. विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी परंपरा आहे, शक्ती आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळेस आपला महाराष्ट्र मदतीसाठी, संरक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्राने केलेलं आपण सगळ्यांनी अनुभवलंय. आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक टप्प्यावर आलेलो आहोत. आपल्या देशाचे संविधानाचा स्वीकार करून 75 वर्ष झालेली आहे. त्याचा कार्यक्रम पण लोकसभेमध्ये झाला, त्याचा कार्यक्रम आपल्या विधिमंडळामध्ये देखील झाला. त्यांचा औचित्य साधून आपण देशभर विविध उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र हा केवळ संविधानाचा उत्सव नाही, तर हा आपल्या देशाचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. ही आपली एक जबाबदारी आहे. आपल्या देशाचं संविधान केवळ कायद्याचा दस्तवेज नाहीये, ते आपल्या देशाचं आत्म्याचं प्रतिबिंब आहे. यात समाविष्ट आहेत न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता. या संविधानाच्या मुळाशी जर कोणी आहे तर ते आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतिकारक, ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, आपल्या रक्ताने ही भूमी पवित्र केली. त्या चाफेकर बंधू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा असंख्य क्रांतीवीरांनी हसत हसत फासावर जाऊन स्वातंत्र्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. त्यामुळे स्वातंत्र्याचं हे मोल प्रत्येक नागरिकांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. याचं कायम स्मरण देखील झालं पाहिजे. त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. हे आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं. आज 75 वर्षाच्या नंतर आपल्या समोर काही आव्हानं नक्कीच आहेत. आपण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कालच्या 14 तारखेला उत्साहाने जयंती साजरी केली. 11ला महात्मा ज्योतिराव फुल्यांची केली. 10 तारखेला महावीर जयंती आपण साजरी केली. त्याच्यामध्ये पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराजांची 12 तारखेला. तिथं आम्ही जाऊन नतमस्तक, अमित शाह साहेब, देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळेजण तिथं गेलेलो होतो. आणि इथून पुढं आपल्याला सामाजिक समतेपासून ते पर्यावरण संवर्धनापर्यंत, आर्थिक बाबींपासून लोकशाही मूल्यांच्या जपणुकीपर्यंत, मात्र या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवडकरांनो, संविधानात हे आपल्याला उत्तर मिळेल. हे आपण प्रामाणिकपणे शोधलं पाहिजे, त्यानुसार वागलं पाहिजे. आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांची जोपासना करून ते आपल्या जीवनात उतरवणं आणि पुढच्या पिढींच्यासाठी पोहोचवणं ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा संपूर्ण विश्वात डंका वाजत आहे. देशाच्या विकासात नवी भरारी घेतलेली आहे. देश नव्या उंचीवर पोहोचलेला आहे. जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला केंद्र सरकारची जोड आहे.
ताकद आहे. त्यामुळे मला खात्री आहे आपल्या राज्याचा विकास सुद्धा अधिक वेगाने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण मिळून देशाच्या विकासात महाराष्ट्राचं आपलं योगदान आणखीन बळकट करूया आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करूया. राज्याच्या विकासाबरोबर तसं बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हे देखील विकासाचं आणखीन एक वेगाने पुढे जायचं एक काम आपल्याला करायचं आहे. कारण ही दोन्ही शहरं खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या विकासाची ग्रोथ इंजिन आहेत. हीच आपली खऱ्या अर्थाने ताकद आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. खूप काही सांगण्यासारखं आहे, खूप काही बोलण्यासारखं आहे. परंतु मगाशी जे सांगितलं की बाबा सुरुवातीला ह्या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये जी काही सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक मान्यवरांनी मग त्याच्यामध्ये सरसंघचालक रजू भैया असतील, सुमित्राराजे भोसले असतील, यांनी याची सुरुवात केली 97 ला. 2002 ला मला पिंपरी चिंचवडकरांच्यामुळं इथं याचं उद्घाटन करण्याची संधी मिळालेली होती आणि त्यावेळेस मी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या. एक गोष्ट खरी आहे मुख्यमंत्री महोदय, 2002 नंतर आज 2025 उजाडलेलं आहे. मध्ये बराच काळ गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही आता बाकीचं स्मारकाचं काम पूर्ण करायचं आहे त्याच्यामध्ये 60% राज्य सरकारचा निधी, 40% पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निधी. मला आठवत आहे अपर्णा डोके तिथं नगरसेविका असताना तिने मला सांगितलं होतं की दादा इथं आपल्याला अशा पद्धतीचं काम करायचं, तुम्ही आयुक्तांना तशा सूचना द्या. आणि तशा प्रकारच्या सूचना मी त्यावेळेसच्या आयुक्तांना दिलेल्या होत्या आणि एक अतिशय सुंदर नवीन पिढीला सातत्याने स्मरण राहावं, अभिमान वाटावा आणि काय तो इतिहास होता हाही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर यावा. इतकं उत्तम आणि देखणं आपल्या पिंपरी चिंचवडच्या वैभवामध्ये भर घालणारं नव्हे तर महाराष्ट्राच्या वैभवामध्ये भर घालणारं असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि त्याला पूर्ण करण्याच्या करता राज्य सरकारने जो हिस्सा उचललेला आहे त्याच्यातले काही कोटी रुपये पाठवलेले आहेत. स्वतः राज्याचे प्रमुख इथे आहेत, मी आहे, चंद्रकांत दादा आहे, जयकुमार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्या निधीची काळजी करू नका, वेळेमध्ये तो निधी जाईल आणि तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ह्यामध्ये स्वतः महानगरपालिकेने पण शेखर सिंग तुमचा निधी वेळेत द्यावा आणि महायुतीच्या ह्या 5 वर्षाची कारकीर्द ज्यावेळेस संपेल त्याच्या आतच राहिलेलं सगळं काम ह्या स्मारकाचं पूर्णत्वाला जावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या समोर, ह्या क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या समोर, देशभक्तांच्या समोर मी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय अजितदादा पवार. यानंतर आपण भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश बघणार आहोत. भारत की आजादी के लिए देश के कोने कोने में अनगिनत वीर वीरांगनाओं ने अपने प्राणों की आहुति दी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ऐसे अनसंग हीरोज को देश की स्मृतियों में पुनः पिरोने के लिए जयंती मनाने से लेकर संग्रहालय मेमोरियल बनाने तक अनवरत कार्यरत हैं. आजादी की अलख जगाने में चापेकर बंधुओं के अमिट योगदान को उचित सम्मान दिलाने के लिए मोदी जी ने लगातार प्रयास किए हैं. ये केवल एक संयोग नहीं है कि भारत की अनेक महान विभूतियों का संबंध महाराष्ट्र की धरती से रहा है. इसी धरती ने चापेकर बंधु जैसे अनेक सपूत हमें दिए. चापेकर बंधुओं के त्याग और बलिदान को बार बार याद किया. इस देश में चापेकर बंधु भी हुआ करते थे जिनकी शहादत थी आजादी में. उनको नई पीढ़ी तक पहुंचाया. भारत की आजादी में अनगिनत लोगों के तप और उनकी तपस्या शामिल रही है. साधन अलग थे लेकिन संकल्प एक था. चापेकर बंधुओं ने अपने तरीके से आजादी की राह को प्रशस्त किया. आज आजादी के लिए देश पर सर्वस्व न्योछावर करने वाले चापेकर बंधुओं को समर्पित
चापेकर बंधु राष्ट्रीय संग्रहालय बनकर तैयार है। इस ऐतिहासिक अवसर पर प्रधानमंत्री जी अपनी भावनाओं को पत्र के माध्यम से व्यक्त करते हुए लिखते हैं कि ये चापेकर बंधु संग्रहालय भारत के स्वाधीनता संग्राम के एक ऐसे गौरवशाली अध्याय को जनमानस से जोड़ने का कार्य करेगा जिसने राष्ट्रभक्ति, साहस और बलिदान की भावना को नई परिभाषा दी। संग्रहालय के प्रयासों की प्रशंसा करते हुए मोदी जी लिखते हैं कि ये प्रयास विरासत पर गर्व और विकसित भारत के संकल्प के मध्य एक सेतु है। प्रधानमंत्री जी आगे कहते हैं कि मुझे विश्वास है कि ये संग्रहालय भावी पीढ़ियों में राष्ट्र प्रेम, उत्तरदायित्व और संकल्प की भावना को नई ऊर्जा प्रदान करेगा। आइए चापेकर बंधुओं से नव प्रेरणा लेकर विकसित भारत का संकल्प और मजबूत बनाते हैं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनपूर्वक आभार। यानंतर मी आमंत्रित करते ज्यांना ऐकायला आपण सारेच उत्सुक आहोत असे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस जी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। क्रांतीवीर चापेकर स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, जयकुमारजी रावल, उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे, खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे, शंकरजी जगताप, अमितजी गोरखे, उमाताई खापरे, प्रशांतजी बंब, विनयजी सहस्त्रबुद्धे या स्मारकाच्या निर्माणामध्ये ज्यांचा महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय ते